तर बारामतीसोबतच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा अवघ्या काही तासांतच निकाल येऊन ठेपला आहे। मतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांनी तयारी केली असून 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। निकालाचा पहिला कल हा सकाळी 9 वाजता येऊन दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद बोकाटे यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा ट्रक जो आहे रेकॉर्ड चांगला आहे। तरी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिल यांच्या विजयाचे बॅनर झळकवले आहेत। वंचितचे संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे काय करिश्मा दाखवतात याकडे देखील लक्ष लागलंय। त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय सांगाल, आता राहुरीमध्ये नेमकी कशी तयारी सुरू आहे? अगदी खरं तर राहुरीची ही पोटनिवडणूक स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक त्यांच्याच मुलाला भाजपकडून उमेदवारी देत म्हणजेच अक्षय कर्डिले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। खरं मात्र या निवडणुकीचं खरं वेगळं वैशिष्ट्य जर बघितलं तर ऐनवेळी कर्डिले यांचे पारंपरिक विरोधक म्हणजे मागच्या 3 निवडणुका सलग ज्यांनी त्यांच्या विरोधात लढवल्या त्या प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी घेतलेली माघार हेच या निवडणुकीचं सर्वाधिक मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। कारण माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अतिशय जवळचे जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि ही निवडणूक एकेरी होते की काय अशी चर्चा सुरू असतानाच त्यांची माघार आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून देण्यात आलेले गोविंद यांचा जो उमेदवारी आहे त्यासोबतच बंडखोर म्हणून शिवसेनेकडून देखील एक मोठा महत्त्वाचा उमेदवार देण्यात आला आणि त्यामुळे राहुरीची ही पोटनिवडणूक जरी एकतर्फी सुरुवातीला एकतर्फी वाटली मात्र त्यानंतर अक्षय कर्डिले यांचा थेटपणे मतदारांशी आलेला संबंध आणि यासोबतच त्यांना भाजपच्या कॅडरची मिळालेली साथ यामुळे जरी त्यांचा विजय निश्चित मानला जात असेल तरी देखील चांगलीच दमछाक एका बाजूला महाविकास आघाडी आणि बंडखोर शिवसेनेच्या उमेदवारामुळे त्यांना करावी लागेल। उद्या अर्थात हा निकाल खरं तर मतदानाची घसरलेली टक्केवारी ही देखील नेमकं कोणाला फायदा किंवा कोणाला याचा फटका सहन करावा लागतो हे देखील पाहावं लागेल। केवळ 52% मतदान राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत झालं। मागच्या वेळी नेहमीच्या निमित्तानं 74% मतदान हे राहुरीमध्ये झालं होतं आणि त्यामुळं जवळपास 18 ते 20% फरक जो आहे तो या मतदानाच्या टक्केवारीत दिसतोय आणि त्यामुळं त्याचा देखील कमी जास्त प्रमाणात फटका जो आहे तो तिन्ही उमेदवारांना किंवा फायदा एखाद्या उमेदवाराला होऊ शकतो। दुसऱ्या बाजूला जरी पोटनिवडणूक असली तरी देखील नगर जिल्ह्यातलं अतिशय महत्त्वाचं मतदारसंघ म्हणून राहुरीकडे पाडलं जातं। फक्त पोटनिवडणूकच नाही तर येत्या काळात त्या मतदारसंघावर नेमकं कोणाचा दावा असेल यासोबतच येत्या काळात प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याच्या बदल्यात नेमकं भाजपकडून किंवा महायुतीकडून त्यांना काय नेमकं बक्षिसी मिळते किंवा त्यांचं कशा पद्धतीनं पुनर्वसन केलं जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद राहुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।